नमस्कार कर्मचारी मित्रांनो, मी MD घोडके तुमच्या सर्वांचं स्वागत करत आहे आपल्या कर्मचारी सोबती या यूट्यूब चॅनलमध्ये. तर बघा, आज आपण एक अतिशय महत्त्वाचा निर्णय बघणार आहोत, जे की मुंबई मॅटने दिलेला आहे. आता बऱ्याच पदाकरिता विभागीय परीक्षा असतात वेगवेगळ्या. त्या परीक्षा पास झाल्यानंतरच त्यांना ते 12 वर्ष 24 वर्षे किंवा काही पदामध्ये 10, 20, 30चा लाभ दिला जातो. परंतु कोर्टाने असा निर्णय दिलेला आहे एका केसमध्ये का तुम्ही परीक्षा केव्हाही पास व्हा, 12 वर्षानंतर किंवा 10 वर्षानंतर जे काही लाभ आहे आपल्या पदोन्नतीचा, कालबद्ध पदोन्नतीचा, तो 10 वर्षानंतरच किंवा 12 वर्षानंतरच दिला पाहिजे. ठीक आहे. तर काय आहे मॅटचा निर्णय, तो आपण या ठिकाणी आज बघणार आहोत. या ठिकाणी बघा, परीक्षा केव्हाही उत्तीर्ण व्हा, कालबद्ध पदोन्नती 12 वर्षातच. मुंबई मॅटचा निर्वाळा, सेवानिवृत्त कोषागार अधिकाऱ्याला दिलासा. तर या ठिकाणी आपण सविस्तर बातमी या ठिकाणी बघणार आहोत. खात्याअंतर्गत परीक्षा विलंबाने उत्तीर्ण झाला म्हणून शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांना विलंबाने कालबद्ध पदोन्नती देणे संयुक्तिक नाही. कर्मचारी ही परीक्षा केव्हाही उत्तीर्ण झाला तरी त्याला कालबद्ध पदोन्नती ही 12 वर्षातच मिळणे बंधनकारक आहे. ठीक आहे. तर आता काही जे पदं आहेत त्या पदाकरिता ज्या सेवा परीक्षोत्तर परीक्षा असतात, विभागीय परीक्षा असतात, त्या उत्तीर्ण झाला तरच तुम्हाला कालबद्ध पदोन्नती किंवा काही खाते तर असं करतात का त्यांना ते इन्क्रिमेंट पण देत नाहीत. अशा बाबतीमध्ये हा अतिशय महत्त्वाचा निर्णय आहे. जर कोणा कर्मचाऱ्यावर न्याय झालेला असेल तर तुम्ही हा जो मॅटचा निर्णय आहे, निर्वाळा आहे, तो दाखवू शकता आणि आपल्यावरचा अन्याय आपल्याला दूर करण्यास मदत होईल. ठीक आहे. बघा, अशा पद्धतीने ही काय केस आहे. असा निर्वाळा मुंबई मॅटचे न्यायिक सदस्य AP कुणेकर यांनी 5 नोव्हेंबर रोजी दिला आहे. परीक्षा अभावी पदोन्नती रखडलेल्या शेकडो शासकीय कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीच्या आशा या निर्णयाने पल्लवित झाल्या आहेत. ठीक आहे. पंढरीनाथ मेटकर असे याचिकाकर्त्याचे नाव आहे. ते नाशिकच्या कोषागार कार्यालयातून उपलेखापाल म्हणून सेवानिवृत्त झाले. 1982ला ते लिपिक म्हणून तात्पुरत्या स्वरूपात लागले. 13 वर्षांनी मार्च 1995ला त्यांना सेवेत नियमित करण्यात आले. त्यानंतर ऑगस्ट 1997ला त्यांना खात्याअंतर्गत परीक्षा देण्याची परवानगी दिली गेली. पहिल्याच प्रयत्नात त्यांनी ही परीक्षा उत्तीर्ण केली. मात्र तात्पुरती नियुक्ती होती असे सांगून त्यांना कालबद्ध पदोन्नती नाकारली गेली. नंतर नोव्हेंबर 1994ला त्यांना जुलै 1992 पासूनची कालबद्ध पदोन्नती देऊन सर्व लाभ दिले गेले. परंतु त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर आमची चूक झाली, तुम्ही परीक्षा वेळेत दिली नाही, तुम्ही तात्पुरते सेवेत होते असे म्हणून त्यांची कालबद्ध पदोन्नती नाकारली गेली. शिवाय त्यांच्याकडे रिकव्हरी काढून पेन्शनही कमी लागू करण्यात आली. अखेर या विरोधात मेटकर यांनी भूषण अरविंद बांदिवडेकर यांच्यामार्फत मुंबई मॅट सर्व जे का अधिकारी कर्मचारी यांच्यावर अन्याय होत असेल तर थेट आपण मॅटमध्ये जायलाच पाहिजे. ठीक आहे. तेथे वित्त विभागाचे सचिव, नाशिकचे कोषागार अधिकारी आणि संचालक लेखा व कोषागारी मुंबई यांना प्रतिवादी बनवण्यात आले. शासनाच्या वतीने सादरकर्ता अधिकारी AJ चौगुले यांनी रिकव्हरीचा मुद्दा रेटून धरला, तर बांदिवडेकर यांनी शासनाच्या 1995चा GR सोबतच 20 मार्च 1997च्या स्पष्टीकरणाचा जो GR आहे याचा दाखला देत खात्याअंतर्गत परीक्षा कर्मचारी 12 वर्षानंतर केव्हाही उत्तीर्ण झाला असेल तरी त्याला कालबद्ध पदोन्नती व त्याचे फायदे 12 वर्षाच्या सेवेनंतर लगेच द्यावे याकडे मॅटचे लक्ष वेधले. हे अतिशय महत्त्वाचं आहे. बघा, या ठिकाणी त्या GRमध्ये असं स्पष्टीकरण दिलेलं आहे का कर्मचारी जी काही परीक्षा असतात ती केव्हाही उत्तीर्ण झाला 12 वर्षानंतर
तरी त्याला जे काही लाभ आहेत ते आपली 12 वर्ष सेवा पूर्ण झाल्यानंतर लगेच त्याची कालबद्ध पदोन्नती या ठिकाणी देण्यात यावी असं मॅटने निर्वाळा दिलेला आहे. ही बाजू मॅटने उचलून धरली. खात्याअंतर्गत परीक्षा पास होणे महत्त्वाचे आहे, मात्र ते 20 वर्षानंतर कर्मचारी पास झाला तरी त्याला कालबद्ध पदोन्नती ही 12 वर्षातच मिळावी यावर मॅटने शिक्कामोर्तब केले. मेटकर यांच्या विरोधातील रिकव्हरी पेन्शन कमी जे केले होते हे आदेश रद्द करण्यात आले. वसूल केलेली रक्कम 4 महिन्यात परत न केल्यास 9% व्याज देण्याचे आदेशही जारी करण्यात आले. ठीक आहे. अशा पद्धतीने ज्या कर्मचारी किंवा अधिकाऱ्यावर अन्याय होत असेल, विहित मुदतीमध्ये, विहित वेळेत, विहित संधीत तुम्ही परीक्षा पास झालेली नाही, त्यामुळे जर कालबद्ध पदोन्नती कोणाला नाकारली असेल तर त्यांच्यासाठी हा अतिशय महत्त्वाचा निर्णय आहे. ठीक आहे. धन्यवाद.